श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज आपण श्रवण करू श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील अध्याय 28. पतिव्रता भिल्लीन. लक्ष्मी म्हणाली, नारायणा, स्त्रियांनीच हे अधिक मासातील असो अथवा इतर कोणत्याही महिन्यातील असो सारे नेम, व्रत, धर्म, नियम पाळावेत आणि पुरुषांनी मात्र त्याच्या बाबतीत बंधने नसावीत. असा हा भेदभाव शास्त्राने का बरे सांगितला आहे? तेव्हा नारायण हसून म्हणाले, देवी, तू म्हणतेस ते खरे आहे. या व्रतनियमांची बंधने पुरुषांना तितकी नाहीत. त्या बाबतीत स्त्रियांना सर्व पुरुषांना घराबाहेरील कामामुळे ती बंधने पाळणे तितकेसे शक्य होत नाही. स्त्री देहाची आणि तिच्या मायाळू मनाची थुरवी फारच श्रेष्ठ आहे. स्त्री ही जगन्माता आहे. ती पतिव्रता असेल तर तिच्या पुण्याईमुळे महापापी पुरुषही पुण्यपदाला पोहोचतो. पतिव्रता स्त्रियांची थुरवी सांगावी ती किती. अनुसया आणि लोपामुद्रासारख्या अनेक पतिव्रता स्त्रियांच्या कथा तुला माहीतच आहेत. पण आता मी तुला या पृथ्वीवरील एका आगळ्या पतिव्रतेच्या पुण्याईची कथा सांगतो. पूर्वी काश्मीर देशात धर्मपुरी क्षेत्रात धर्मशर्मा या नावाचा एक गृहस्थ आपल्या सुशीला नावाच्या धर्मपत्नीसह राहत होता. त्या उभयतांनी अनेक धर्मकृत्ये केली, पण त्यांना मूलबाळ झाले नाही. पुढे एकदा अधिक मास आला. त्यावेळी धर्मशर्मा म्हणाला, सुशीले, आपली अर्धी वय होऊन गेली. आता आपल्याला संतान होणे शक्य नाही. तरी आपण या अधिक मासात काशीला जाऊन गंगा स्नानाने काही व्रते दाने करू. पुरुषोत्तमाच्या कृपेने आपल्याला मोक्षप्राप्ती तरी होईल. पतीची ती इच्छा मानून पतिव्रता सुशीला त्याच्यासोबत काशीला गेली. तेथे अधिक मासातील नित्य गंगा स्नान, नियम, यथाशक्ती व्रते आणि दाने यांनी निष्ठेने केली. थाटाने उद्यापनही केले. त्या वातावरणातील बदलामुळे, व्रतनियम यांच्या समाधानामुळे आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेमुळे त्या पतिव्रता सुशीलेला आपल्या पतिसेवेचे फळ मिळाले. ती गर्भिणी झाली. पुढे यथाकाळ तिने 2 पुत्रांना जन्म दिला. त्यामुळे धर्मशर्माला खूपच आनंद झाला. साऱ्या लोकांनी त्या उभयतांचे भारी कौतुक केले. शरद आणि शांताराम या जुळ्या बंधूंचे लालन पालन पिता धर्मशर्मा आणि माता सुशीला यांनी मोठ्या प्रेमाने केले. 5 वर्ष वयातील ते दोघे बंधू जणू 12 वर्ष वयाचे कुमार दिसू लागले. साऱ्या गावाचे त्यांना दृष्ट लागले आणि एके दिवशी अचानक धर्मशर्मा त्यांना नाना प्रकारचे औषधोपचार केले, तरी त्यांचा ताप काही कमी होईना. राजाने राज्यवैद्य धन्वंतरी आणले, पण त्यांनीही त्या तापापुढे हात टेकले. त्यामुळे सर्वांनाच खूप काळजी निर्माण झाली आणि खूप दुःखही वाटले. पण कोण काय करणार? मग एके दिवशी गालव नावाचे ऋषी राजाकडे आले होते. राजाने त्यांना धर्मशर्माच्या त्या 2 पुत्रांच्या तापाची हकीकत सांगितली आणि त्यांचा तो ताप कशाने हटेल, त्या मुलांना आरोग्य कशामुळे लाभेल असे सांगावे अशी विनंती केली. गालव ऋषींनी अंतर्ज्ञानाने तो सर्व प्रकार जाणून घेतला आणि थोडा विचार करून ते म्हणाले, राजा, धर्मशर्माच्या नशिबी संतान नव्हते, परंतु अधिक मासात त्या उभयता पती पत्नींनी गंगा स्नान आणि व्रते नियम केल्यामुळे त्यांना भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने हे 2 पुत्र लाभले. तथापि धर्मशर्माच्या पूर्वीच्या पापांमुळे त्या पुत्रांचा हा तापाचा भोग भोगावा लागत आहे. तथापि या तापावर औषधोपचारापेक्षाही एक दैवी उपाय केला तर त्यांचा ताप हटेल आणि ते दोन्ही पुत्र पुन्हा निरोगी होतील आणि सर्वांना सुख लाभेल. तो दैवी उपाय कोणता, असे राजाने विचारल्यावर गालव ऋषी म्हणाले, एखादा महान पतिव्रता पुण्यवान स्त्रीने त्या दोन्ही मुलांवर स्वहस्ते गंगाजलाचा छिडकावा 3 दिवस सतत त्रिकाळ करावा. त्यामुळे हा ताप हटेल आणि त्या मुलांना आरोग्य सुख मिळेल. पाहतो. मग राजाने राजधानीत दवंडी पिटवली की एखाद्या महान पतिव्रता अशा पुण्यवान स्त्रीने धर्मशर्माच्या घरी येऊन त्यांच्या आजारी मुलांच्या अंगावर 3 दिवस त्रिकाळ गंगाजलाचा, त्यामुळे त्या मुलांचा ताप हटणार आहे हो. तो डांगोरा ऐकून साऱ्या स्त्रियांची मोठी गडबड उडाली. स्वतःला पतिव्रता म्हणून गावात ऐटीने सांगणाऱ्या स्त्रिया सुद्धा काळजीत पडल्या. त्या मनाशी विचार करू लागल्या की आपण थोर पतिव्रता आहेत हे जरी खरे असले तरी आपल्या हातून या गंगाजळाच्या शिडकाव्याने त्या मुलांचा ताप उतरला नाही तर मग काय आपण पतिव्रता नाहीत हेच त्यामुळे सिद्ध होणार आणि मग आपली चिथू होणार. छे छे, नकोच ते तिथे जाणे. उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला करायचे? हा असा परोपकार कशाला करायचा? झाले मग काय, त्या आजारी मुलांच्या अंगावर गंगाजळाचा छिडकाव करण्यासाठी कोणी स्त्री पुढे येईना. त्या गोष्टीचे राजाला मोठेच नवल वाटले. आपल्या राज्यात कोणीच पतिव्रता स्त्री नाही की काय, याची शंका त्या राजाला आली. त्याने
स्वतःच्या राण्यांना सुद्धा गंगाजळ त्या मुलांच्या अंगावर शिंपडायला सांगितले, पण छे, एकही राणी पुढे येईना. हरे राम! मग राजा अंतरी खूपच चकित झाला. नंतर एकदा ऐन दुपारच्या वेळी एक भिल्लीन तहान लागली म्हणून धर्मशर्माच्या वाड्यात पाणी पिण्यासाठी गेली. तेव्हा तिने त्या ठिकाणी त्या 2 मुलांना पाहिले. त्या आजाऱ्यांजवळ उषा पायथ्याशी काही पुरुष मंडळी बसलेली त्या भिल्लिनीने पाहिली. मग तिने थोडी चौकशी केली तेव्हा तिला कळाले की धर्मशर्माच्या या 2ही मुलांना सपाटून ताप भरलेला आहे. अनेक औषधोपचार केले परंतु आराम नाही. आता एखाद्या पतिव्रता स्त्रीने जर त्या मुलांवर गंगाजळाचा शिडकाव केला तरच त्या मुलांचा ताप उतरेल आणि त्यांना आराम पडेल. जाणत्याने हा सल्ला दिला. परंतु अजूनही कोणीच खरी पतिव्रता स्त्री या कामासाठी पुढेही आलेली नाही. काय करावे? तो प्रकार ऐकून त्या भिल्लिनीला थोडे नवल वाटले, पण ती रागाने म्हणाली, काय बया, ह्या बाया साधा उपाय हा, मग कोणीच कशी हे काम करत नाही. पतिव्रता म्हणजे काय? मला तर काहीच या पतिव्रताचा धर्म कळत नाही. पण आता मीच ते गंगाजळ त्या पोरांवर शिंपडते. आणा द्या, माझ्याजवळ दे गंगाजळ. तेव्हा लोक तिला म्हणाले, तुझ्या हाती गंगाजल देतो, पण तू पतिव्रता आहेस का याचा आधी नीट विचार कर. या मुलांचा ताप जर तुझ्या हातून उतरला नाही तर? ते मला काही बी विचारू नका. शंका कशाला घेताय? अहो, म्या जर माझ्या पतिव्रता दुसऱ्या कोणाचा सपनात बी विचार केला नाही आणि जी पतिव्रता कधीच राहिली नाही, मग तुम्ही मला पतिव्रता म्हणा नाहीतर काय बी म्हणा. चला आणा ते गंगाजल. या बाळांचा ताप उतरेल, आराम पडेल या पोरांना. त्या भिल्लिनीचे ते पातिव्रत्याचे आगळे आत्मविश्वासाचे बोलणे ऐकून सारे लोक थक्क झाले. मग त्या भिल्लिनीने हातात गंगाजळ घेतले आणि आपल्या पतीचे नाव भगवंता असे घेऊन झटकन ते गंगाजळ त्या बाळांवर शिंपडले. तर काय नवल, त्या बाळांचा ताप तात्काळ उतरला. ते दोघे बंधू उठले आणि त्यांनी त्या भिल्लिनीचे पाय धरले. त्या भिल्लिनीनेही त्या बाळांना प्रेमाने थोपटून त्यांचे मुके घेतले. नंतर राजाने आणि लोकांनीही त्या थोर पतिव्रता भिल्लिनीचा मोठा सन्मान केला. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, ऐकलीस ना? स्त्री पतिव्रत्या धर्माची ही आगळी कथा. हे आहे स्त्रियांचे विशेष महत्व. आता पुढे 29व्या अध्यायातील उद्यापन विधी मी तुला सांगणार आहे, तो लक्ष देऊन ऐक. तर अशा प्रकारे श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील 27वा अध्याय इथे समाप्त होतो.